Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारकडून कुठेतरी मराठा समाजाला आरक्षण दिलं जाते, तसे जी.आर. काढले जातात. मात्र या जी.आर.ला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे. शिवा संघटनेचे प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी ते आव्हान दिलेलं आहे. आपल्यासोबत लिंगायत परिषदेचे नेते आहेत इथं, त्यांच्याकडून जाणून घेऊयात कसं बघता या आव्हानाकडे. नाही, मराठा समाजानं जो आरक्षण मिळवलेलं आहे, सरकारनं त्याला दिलेलं आहे, तो त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांनी मिळवलेला आहे. एखाद्याने मिळवत असताना कोणी कोर्टात जाऊन त्यांना अडवं जाण्यापेक्षा आपणही सरकारकडे आपल्या समाजाचे जे मागण्या आहेत त्या कशा पद्धतीने मिळवता येईल ते आपण बघितलं पाहिजे. आणि त्यांची भूमिका ही त्यांची एक संघटनेची आहे, त्यांच्या एका पक्षाची आहे. त्याचा लिंगायत समाजाचा काही काडीमात्र संबंध नाही. ते वीरशैववादी आहेत, आम्ही लिंगायतवादी आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील लिंगायत समाज आणि मराठा समाज हा नेहमी गुण्यागोविंदाने राहिलेला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ती इतकी मोठी मोर्चे आमचे महामोर्चा झाले लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी. मग या काळात आमचा विषय आमच्या समाजातील खासदारांनी उचलला नाही, परंतु मराठा समाजातील खासदारांनी, जसे खासदार सुप्रियाताई सुळे असतील, खासदार ओमराजे निंबाळकर असतील, खासदार धैर्यशील माने असतील, यांनी लोकसभेमध्ये उचलले. तसेच विधान परिषद विधानभवनमध्ये या ठिकाणी सत्यजित दादा तांबे असतील, रोहित पवार असतील, नानाभाऊ असतील, या सगळ्यांनी विषय उचललेले आहेत. त्यामुळे मराठा समाजाने, आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात जेवढे मोर्चे झाले शांततेत निघाले, त्या सगळ्या मोर्चामध्ये मराठा समाजाला आम्हाला आमच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी त्यांच्या विरोधात जाणं हा मुळातच लिंगायत वर्सेस मराठा असा हा विषयच नाही आहे. कोणी जर हा करत असेल तो त्यांचा वैयक्तिक असेल. मी मराठा समाजालाही आश्वासित करू सांगतो की, किंवा मनोज जरांगे पाटील यांनाही सांगू शकतो की एखादी व्यक्ती केस टाकलं तर ते समाजाचं असू शकत नाही. यात समाजाचं काही देणं घेणं नाही आहे. त्यामुळं ते आपल्या समाजाचे आमच्या जे काही मागण्या आहेत आम्ही सनदशीर मार्गाने आम्ही मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे एखाद्याने याचिका दाखल केलं आणि तो महाराष्ट्रात एक द्वेषभावना असे इतर एकमेका जातींमध्ये पडलेला आहे, ते निश्चितच चुकीचं आहे. याचा आम्ही निषेध करतो. तसेच या ज्यांनी भूमिका प्राध्यापक धोंडे सर हे आदरणीय आहेत, हुशार आहेत, परंतु त्यांचा हा वैयक्तिक मत असू शकेल किंवा त्यांनी वैयक्तिक याचिका त्यांनी म्हणजे लिंगायत समाज नव्हे असं मराठा समाजाने समजू नये. म्हणून या ठिकाणी मी आज सांगत आहे की आम्ही कोणाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. आम्ही आमच्या स्वतंत्र धर्म मान्यतेच्या लढ्यात सोबत आहेत आणि आमच्यासोबत सर्व समाज आमच्या सोबत आहे. धोंडे सरांच्या या भूमिकेमुळं कुठेतरी दोन समाजामध्ये वातावरण हे होते. काही सध्याच्या घडीला असं चाललंय की काही लोकांचं राजकीय पुनर्वसन होण्यासाठी सुद्धा असं प्रकार असू शकतो. काही लोकांना आता मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून मोठं व्हायचं आहे. काही लोकांचे त्यांच्या पाठीमागे काहीतरी असणार, परंतु हे करत असताना सामाजिक समतोल बिघडू नये किंवा द्वेषभावना निर्माण नये याचंही त्यांनी दक्षता घ्यावं असे आम्हाला वाटतं. तुम्हाला असं म्हणायचं का धोंडे सर याचिका दाखल करून संबंध समाजाचे लक्ष आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतात? नाही, धोंडे सर हे प्राध्यापक आहेत, याचिका दाखल केलं ठीक आहे, त्याचा वैयक्तिक तो विषय आहे. यापूर्वी त्यांनी सोलापूर विद्यापीठाच्या नामकरणात सुद्धा याचिका दाखल केले होते. पुढे काय झालं त्यांनाच माहिती. तसे याचिका दाखल करणे, कोर्टात जाणे प्रत्येकाचा हा विषय असतो, परंतु त्याला समाजाला ओढणं हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं. धोंडे सरांना कोणीतरी राजकीय पाठबळ देतंय अशा घटना घडल्या असं चर्चा तशी नाही. धोंडे सरांना राजकीय पाठबळ म्हणण्यापेक्षा असणार कोणीतरी असू द्या, ते त्यांची स्वतःची पार्टी आहे असं नाही. आता त्यांनी स्वतःच एक पार्टी सुद्धा स्थापन केलेला आहे. तर हे गोष्टी करत असताना आपण सामाजिक शांतता, कायदा सुव्यवस्था बिघडू नये किंवा एखाद्या समाजाला एका व्यक्तीमुळे त्रास होऊ नये अशा प्रकारचे ती दक्षता त्यांनी घेतलं पाहिजे. लिंगायत परिषदेचे अन्य देखील नेते आहेत. काय कसं बघताय धोंडे सरांच्या याचिकेकडे? त्यांचं असं ते याचिका जे दाखल केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. आपण जागतिक लिंगायत महासभेसाठी या ठिकाणी संघटनासाठी धर्मासाठी आपण या ठिकाणी लढतोय. मग त्यासाठी त्यांनी आमच्या या जागतिक लिंगायत महासभेला हिरिरीने पाठिंबा द्यावं. कारण संघटना जर मजबूत असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने लढणं हे आपल्या लिंगायत धर्मामध्ये फूट पाडल्यासारखं होतंय. मग त्यासाठी या जागतिक लिंगायत महासभेला सहकार्य करून पाठिंबा देऊन नाही त्यांनी मराठा समाजाच्या विरोधात याचिका दाखल केली. काय वाटतं आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केलेली त्यांनी? मग प्रत्येकाला त्यांचा ते अधिकार आहे ना, त्यांना बी
मराठा समाजासाठी जसं आम्ही मागणी करतो स्वतंत्र धर्मासाठी, लिंगायत धर्मासाठी, मग आता मराठा समाजाने सुद्धा या ठिकाणी स्वतंत्र मराठा केलेले मागणी केलेले GR निघालेलं समाजाचा आरक्षणाचा, त्याला धोंडे सरांनी हायकोर्टामध्ये खेचलेलं आहे की आरक्षण जे मिळालेलं ते रद्द करा, GR जो काढला तो रद्द करा. नाही, अत्यंत चुकीचं आहे ना सर, ते अत्यंत चुकीचं आहे. प्रत्येकाला लोकसभेमध्ये या ठिकाणी आपापल्या मागण्या शांततेच्या मार्गाने लढून ते मागण्या पूर्ण करून घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. हे करणं चुकीचं आहे. लिंगायत समाज आणि मराठा समाजाला काय आव्हान करा? मी महाराष्ट्रातील तमाम 1 कोटी लिंगायत समाजाला आवाहन करतोय की अशा गोष्टीपासून आपण लांब राहावे आणि आपला जो मागण्या आहेत सनदशीर मार्गाने आपण राज्य शासनाकडे किंवा न्यायालयाच्या द्वारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. एखाद्या जाती कोणातून बहुजन असतील, OBC असतील किंवा ओपन कॅटेगरी कोणी असू द्या, आपल्या लोकशाही पद्धतीने सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या आपण पूर्ण करून घ्यावेत आणि कोणीही मराठा समाजाने या बाबतीत गैरसमज करून घेऊ नये. तो त्यांचा वैयक्तिक मत आहे असे आम्हाला आज मी ठामपणे सांगतो. तर हे होते लिंगायत परिषदेचे नेते आणि यांनी सांगितलेले धोंडे सरची याचिका काय मायने ठेवत नाही किंवा धोंडे सर म्हणजे समाज नव्हे आणि या ठिकाणी समाजाची भूमिका त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. मुंबई तकसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर.